धडा पहिला. सूर्यमाला. मुलांनो, रात्री निरभ्र आकाशात आपल्याला चंद्र आणि चमचमणारे तारे दिसतात. तारे, चांदण्या आपल्याला लुकलुकताना दिसतात. त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. अशा चांदण्यांना तारे म्हणतात. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता असते. सर्व तारे स्वयंप्रकाशित असतात. उदाहरणार्थ, सूर्य हा एक तारा आहे. ग्रह. काही चांदण्या लुकलुकत नाहीत. त्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता नसते. अशा चांदण्यांना ग्रह म्हणतात. ग्रह परप्रकाशित असतात. उदाहरणार्थ, पृथ्वी हा एक ग्रह आहे. तारे आणि ग्रह यातील फरक. लुकलुकणाऱ्या प्रकाशित चांदण्यांना तारे म्हणतात. न लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना ग्रह म्हणतात. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता असते. ग्रहांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता नसते. सर्व तारे स्वयंप्रकाशित असतात. ग्रह परप्रकाशित असतात. उदाहरणार्थ, सूर्य हा एक तारा आहे. पृथ्वी हा एक ग्रह आहे. खगोल. आकाशातील चंद्र, सूर्य, तारे आणि ग्रह आकारानं साधारणतः गोल असतात. ख म्हणजे आकाश. म्हणून आकाशातल्या गोलांना खगोल असं म्हणतात. खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला खगोलशास्त्र असं म्हणतात. सूर्यमाला. पृथ्वीसह 8 ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, उल्का आणि सूर्य हे सर्व मिळून आपली सूर्यमाला तयार झाली आहे. आता आपण आपल्या सूर्यमालेची माहिती करून घेऊया. सूर्य हा सूर्यमालेतील प्रमुख तेजस्वी तारा आहे. तो अतितप्त वायूंनी बनलेला आहे. सूर्यमालेतील सर्व घटकांना सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश मिळतो. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या दृष्टीने सूर्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. ग्रह बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे सूर्यमालेतील ग्रह आहेत. हे ग्रह स्वतःच्या विशिष्ट कक्षेतून सूर्याभोवती परिभ्रमण करतात. प्रत्येक ग्रहाचा परिभ्रमणाचा विशिष्ट कालावधी असतो. उदाहरणार्थ, पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसात किंवा 1 वर्षात परिभ्रमण करते. उपग्रह. काही खगोल सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरतात. अशा खगोलांना त्या ग्रहांचे उपग्रह म्हणतात. उपग्रहांसह ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. उदाहरणार्थ, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. लघुग्रह. सूर्यमालेतील मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असलेल्या असंख्य लहान लहान खगोलांच्या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह असं म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. बटुग्रह. नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या लहान आकाराच्या खगोलांना बटुग्रह म्हणतात. उदाहरणार्थ, प्लुटो. ग्रहांचे वर्गीकरण. लघुग्रहांच्या पट्ट्यांच्या संदर्भाने ग्रहांचे अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह असं वर्गीकरण करतात. अंतर्ग्रह. सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात. उदाहरणार्थ, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ या ग्रहांचं आकारमान लहान आहे. तसंच त्यांचं कवच हे खडकांचं बनलेलं आहे. बहिर्ग्रह. लघुग्रहांच्या पट्ट्या पलीकडील ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. उदाहरणार्थ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या ग्रहांचं आकारमान मोठं आहे. तसंच त्यांचं बाह्यावरण वायुरूप आहे. त्यांच्या भोवती असंख्य खडक आणि धूलिकणांची बनलेली कडी आहे. ग्रहांची वैशिष्ट्ये. बुध
सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे. हा आकारमानानं लहान आहे. शुक्र हा आकाशातील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. हा सूर्याभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. इतर ग्रह स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. पृथ्वीवर जीवसृष्टीला पोषक वातावरण आणि जलाचं अस्तित्व असल्यानं यावर सजीव सृष्टी आहे. मंगळ हा ग्रह लालसर आहे. गुरु हा सूर्यमालेतील आकारमानानं सर्वात मोठा ग्रह आहे. शनी हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे. या ग्रहाभोवती 3 कडी आहेत जी आपण दुर्बिणीतून पाहू शकतो. युरेनस हा हिरवट निळ्या रंगाचा ग्रह आहे. हा सूर्यापासून दूर आहे. नेपच्यून हा निळ्या रंगाचा ग्रह सूर्यापासून सर्वात दूर आहे. धूमकेतू हे गोठलेल्या द्रव्यांनी आणि धूलिकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतू वायुरूप असतात. धूमकेतू सूर्याभोवती दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात. ते क्वचित आणि बऱ्याच काळानंतर आकाशात दिसतात. उल्का आकाशातून काही वेळा तारे तुटून पडतात. याला उल्कापात म्हणतात. उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. ते पृथ्वीच्या वातावरणात येताना होणाऱ्या घर्षणाने जळतात. त्यांना उल्का म्हणतात. पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या उल्कांना अशनी असं म्हणतात. महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अशनी आघातानं तयार झालं आहे. आकाशगंगा असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमालिकांच्या समूहाला दीर्घिका म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात. कृत्रिम ग्रह आणि अवकाशयाने, सूर्यमाला, दीर्घिका इत्यादींची जास्त माहिती हबल सारख्या दुर्बिणी, अवकाशात सोडलेले कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने इत्यादींच्या साहाय्यानं मिळते. मंगळ आणि शुक्र या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अवकाशयानं पाठवली गेली आहेत. चंद्रासंबंधी माहिती मिळवण्यासाठी भारतातर्फेही लवकरच चांद्रयान पाठवलं जाणार आहे. सारांश: सूर्य हा एक तारा आहे. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत आणि ज्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता नसते अशा चांदण्यांना ग्रह असे म्हणतात. आकाशातील गोलांना खगोल असं म्हणतात आणि त्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला खगोलशास्त्र असं म्हणतात. पृथ्वीसह एकूण 8 ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, उल्का आणि सूर्य या सर्वांनी मिळून सूर्यमाला तयार झाली आहे. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे सूर्यमालेतील ग्रह आहेत. धूमकेतू हे गोठलेल्या द्रव्यांनी आणि धूलिकणांनी बनलेले असतात. ग्रहांचे 2 वर्ग केले जातात: अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत, तर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बहिर्ग्रह आहेत. असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमालिकांच्या समूहाला दीर्घिका असं म्हणतात. चंद्रासंबंधी माहिती मिळवण्यासाठी लवकरच भारतातर्फे चांद्रयान पाठवलं जाणार आहे.